वडेगाव रेल्वे येथील महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाई विरोधात आज पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले। गेल्या 20 वर्षांपासून गावातील नागरिकांना पाण्यासाठी बोरवेलवर अवलंबून राहावे लागत असून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेला पाणी पुरवठा प्रकल्प निधी अभावी अद्याप अपूर्ण आहे। यामुळे महिलांचा संताप अनावर झाला। यावेळी महिलांनी जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा थेट सवाल उपस्थित करत प्रशासनावर टीकेची झोड उठवली। गावात पाण्याचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे महिलांना दररोज घरकाम आणि शेतीकाम सोडून बोरवेलवर रांगेत उभे राहावे लागते। विशेष म्हणजे पावसाळ्याच्या हंगामातही ही समस्या कायम असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून पाणी पुरवठा विभागाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे। या विषयावर पंचायत समितीच्या आमसभेत सरपंच श्रीकांत लोणारे यांनी प्रश्न उपस्थित करून वडेगाव रेल्वे येथील जलजीवन मिशनचे अपूर्ण असलेले काम तातडीने पूर्ण करावे आणि नागरिकांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा सुरू करावा अशी जोरदार मागणी केली आहे। घागर मोर्चात गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। माझं नाव श्रीकांत लोणारे, सरपंच ग्रामपंचायत वडेगाव स्टेशन। मागील 1995 पासून वडेगाव स्टेशन इथं फक्त पाण्याची टाकी हे फक्त शोभेची वस्तू ठरलेली आहे। 1995 मध्ये तिचं काम सुरू झाला तर आज काय 30 वर्ष झाली। 2025 मध्ये तिचं काम पूर्ण झालेलं नाही। तिचं काम पूर्ण झालेला तर त्यामध्ये पाणी नाही। 2013 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तिच्या स्विच रूमचं काम झाला। स्विच रूम काम झाल्यानंतर 2021-22 मध्ये तिच्या जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू झालं। ठेकेदार आला आणि त्यांनी रोडाचं काम केलं। रोड खदून ठेवले आणि फक्त पाईपलाईन टाकून ठेवली। पाईपलाईन टाकून ठेवल्यानंतर नाही ठेकेदाराचं येणं झालं आणि नाही त्या जलजीवन मिशनच्या कामाकडे कोणाची लक्ष आहे। आम्ही वारंवार ऑफिसला भेट दिली, इतर कर्मचाऱ्यांना लेटर दिले, निवेदन दिले, तरी कर्मचारी हो येतो, निधी नाही, निधीच्या आमच्याकडे निधीच्या अभावी आम्ही काम करू शकत नाही असे आम्हाला वारंवार भूलथाप्या देत आहेत आणि आमच्या नागरिकांची अवहेलना करतात। आमच्या इकडले नागरिक हे रोजंदारीवर जाणारे आहेत। सकाळी 5 ते 6 वाजेपासून वेचण्याचा असो की शेतीचे काम असतील किंवा इतरत्र कोणतेही काम असतील त्या कामाला जाण्यासाठी आमचा मजूर जातो। मजुराला सकाळी 4 वाजता उठून पाण्यासाठी जावं लागते। पाण्यासाठी गेल्यानंतर सकाळी 4 वाजतापासून ते पाण्याची बनवण करत असतात आणि आपल्या मोलमजुरीचा काम करत असतात। आमच्या इकडे पूर्ण हा वर्ग हा शेतीवर अवलंबून असल्या कारणामुळे ते इतरत्र कोणत्याच कामावरती जात नाही आणि त्या कारणामुळे त्यांना सकाळी उठून पाण्याला बनवण करावी लागते। माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या इकडे जो जलजीवन मिशनच्या 44 लाखाचा काम आमच्या गावी शासन झालेला आहे त्याच्यात त्वरित मंजूर करून त्याचं काम पूर्ण करावं आणि आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTP न्यूज मराठी, गोंदिया।